महानगरपालिकेनं सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन ही वेळेवर करावी, तसेच 7व्या वेतन आयोगाचा फरक अद्यापपर्यंत दिलेला नाहीये। म्हणून आज धुळे महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी यांनी एकत्र येत धुळे महानगरपालिकेच्या गेटवर नगरपालिकेच्या विरोधात होळी पेटवत निषेध आंदोलन केलं। गेल्या अनेक वर्षांपासून धुळे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी यांच्या वेतन आणि पेन्शन या वेळेवर होत नसल्यानं तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा थकलेल्या रकमा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाही। म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर होळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा निषेध म्हणून होळी आंदोलन केलं आहे। आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगार पेन्शन होत नाही आणि आमच्या थकलेल्या रकमा आहेत त्या रकमा मिळत नाही, म्हणून त्याच्याकरता आम्ही जाहीर निषेध आंदोलन केलं। आणि आमच्या ह्या धुळे नगरपालिकेच्या आमच्या प्रकारे जे होते वसुली जी होत नाही त्या वसुलीचा विरोध करणारे काही लोक आहेत धुळे शहरात, त्या लोकांचा आम्ही निषेध करतो की वसुलीचा तुम्ही रोखू नका, बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही राजकारण करा, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण आमची वसुली रोखणार त्याच्यावर आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा सगळ्यांचा प्रश्न आहे। बाकी काय असेल ते तुमचं राजकारण तुमच्याजवळ, तर आम्हाला आमच्या ज्या राहिलेल्या 8-10 वर्षापासूनच्या ग्रॅज्युटी रकमा, हडकर राज्याच्या पैसे आणि 7व्या वेतनचा फरक, अजून पगार वेळेवर झाले पाहिजे 5 तारखेला, आणि महाराष्ट्र शासनाने हा चेक आमच्या ग्रँटचा चेक 30 तारखेला दिला पाहिजे, म्हणजे ते 5 तारखेपर्यंत सगळ्यांना पगार मिळतील। एवढ्याकरता आमचे आंदोलन आहे, म्हणून हा निषेध होळी म्हणून आम्ही आज इथे होळी करतो। 12 वर्षाची पदवी, 24 वर्षाची पदवी, या सगळ्या ज्या राहिलेल्या त्या मागण्यांकरता आमचे आंदोलन आहे। एवढं अजून जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणत्या संघटनेतर्फे हे धुळे महानगरपालिका कर्मचारी सर्व संघटना। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।